सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. फक्त तुमच्या स्वतःच्या थुंकीने एका अशा ठिकाणी बॉडीच्या पार्टवर नाव लिहायचं आहे ज्याने तुमच्या आवडती व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळ येणार किंवा तुम्ही ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करता ती व्यक्ती तुम्हाला काही कारणास्तव फोन करत नाही किंवा मेसेज करत नाही किंवा तुम्ही त्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करता, परंतु त्या व्यक्तीला कदाचित ठाऊक नाही की तुम्ही त्या व्यक्तीवर खूप प्रेम करता. अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला तुमचं जर का त्या व्यक्तीवर खरोखर अगदी मनापासून प्रेम असेल आणि ते प्रेम अगदी तुमचं स्वतःचं असेल ना की इतरांचं, जर असं असेल तर नक्कीच हा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. हा उपाय कसा करायचा बघा, ज्या वेळेला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही रेमेडीज करत असतो त्यावेळेला त्याचा आपल्याला आटोकाट फायदा होत असतो. आपण जेवढे प्रयत्न जास्त केले तेवढा जास्त फायदा आपल्याला होत असतो. तशीच ही जी रेमेडी आहे ही सुद्धा अतिशय सुंदर आहे. बघा, आपण रात्री झोपतो, ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला आपण एकदम शांत झोपून जातो आणि मध्येच कधीतरी रात्री आपले डोळे उघडतात. आता ते डोळे कधीही उघडू शकतात, एकतर रात्री 1-2 वाजता किंवा 3 वाजता, 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर, किंवा एकतर ज्या वेळेला तुम्ही उठता त्यावेळेला सकाळच्या वेळेला अगदी 7 वाजता, किंवा कधीही ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला रात्री तुम्ही झोपता पहिल्यांदाच डोळे उघडता त्यावेळेला तुम्हाला एक काम करायचं आहे. काय करायचं आहे सांगते का. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपण ज्या वेळेला आपले डोळे उघडतात त्यावेळेला आपल्या उजव्या हाताची जी रिंग फिंगर आहे आपल्या थुंकीने आपली थुंकी रिंग फिंगरला लावायची आणि त्याने आपल्या डाव्या पायाच्या तळपायाला अंगठीकडून, बघा ज्याकडून आपल्या अंगठ्या आहेत तिकडून म्हणजे बोटं आहेत तिथून आपल्याला नाव लिहायचं आहे. जी व्यक्ती तुम्हाला अतिशय प्रिय आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या प्रेमाचे जे काही सांगायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. मग ती व्यक्ती तुमची जवळची असू द्या किंवा तुमच्यापासून लांब असू द्या, किंवा तुमचा नवरा असू द्या जो अत्यंत तुमच्यावर रुसलाय, किंवा तुमची बायको असू द्या जी अत्यंत तुमच्यावर रुसले, अशा प्रिय व्यक्तीचा तुम्हाला उजव्या पायाच्या तळपायाला म्हणजे अंगठ्यांच्या खालून तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्यानंतर नाव लिहिल्याच्या नंतर पुन्हा त्या व्यक्तीला इथून तुम्ही जिथे बसला तिथून अफर्मेशन काय द्यायचे आहेत की ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुमच्याकडे ओढली गेलेली आहे, ती व्यक्ती तुमच्या प्रेमात आहे, ती व्यक्ती तुमच्याशी कॉलवर बोलते, किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठी अगदी वेडीवेडी झाले, तुमच्यावर अतिशय प्रेम करते, तुमच्या भेटीसाठी तडफडते. अशा पद्धतीच्या अफर्मेशन तुम्ही तुमच्या घरातूनच त्या व्यक्तीला देऊ शकता. बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वेळेला ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ती व्यक्ती खरंच आपल्यावर प्रेम करत असेल तर ती व्यक्ती नक्कीच तुमच्या जवळ येईल. आता हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे, ज्या वेळेला तुम्ही अफर्मेशन देतील त्यावेळेला तुम्हाला काही क्षणातच उठायचं आहे आणि अगदी 10 मिनिटाचा तुम्हाला वॉक करायचा आहे. मग तुम्ही घरात असू द्या किंवा बाहेर बाल्कनीत असू द्या किंवा तुमच्या अंगणात असू द्या, कुठेही असू द्या, परंतु तुम्हाला 10 मिनिटाचा वॉक करायचा आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे उपाय कळला असेल. उजव्या हाताच्या रिंग फिंगरने थुंकीने तुम्हाला नाव लिहायचं आहे. डाव्या पायाच्या तळपायावर नाव लिहायचं आहे. अंगठ्यांच्या खाली, बरोबर सर्व अंगठ्या आहेत आपल्या बोटं आहेत त्याच्या खाली नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीसाठी अफर्मेशन द्यायचे आहेत. त्यानंतर 10 मिनिटे तुम्हाला वॉक करायचं आहे. हा उपाय तुम्ही 21 दिवस अगदी चॅलेंज घ्या की 21 दिवसात तुम्ही हा रोज उपाय न चुकता कराल. आणि बघा, 21 दिवसाच्या आत जी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे किंवा ज्या व्यक्तीवर तुमचं अतिशय प्रेम आहे त्या व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे परंतु तुमची हिंमत होत नाही, अशा वेळेला तुमच्या प्रेमाच्या फिलिंग्स त्या व्यक्तीच्या डोक्यात जातील, मनात जातील आणि ती व्यक्ती नक्कीच तुमच्याजवळ येईल. परंतु ती जी प्रेमाची जी पण कोणी व्यक्ती आहे ती तुमची स्वतःची हक्काची असावी, ना की इतरांचा नवरा, इतरांची बायको असावी. जर चुकीच्या कामासाठी उपाय केला तर मात्र हा उपाय फलदायी ठरणार नाही. तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.